विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतास्तन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैश्चाङ्गपदग्रमुपनिषदैरगायन्ति यं सामगा ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनः यस्यान्तन्न विदुस्सुरासुरगणा देवाय तस्मै नमः। नमोऽस्तु अनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षि शिरोर्बाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। श्रीमद्भागवत महात्म्य अध्याय 4। त्या आत्मदेवाचा हट्ट पाहून त्याला एक फळ देऊन संन्याशी म्हणाले, हे फळ तू आपल्या पत्नीस खावयास दे, त्या योगे तिला एक पुत्र होईल. तुझ्या पत्नीने 1 वर्षभर सत्य, पावित्र्य, दया, दान यांचं पालन करून दिवसातून 1 वेळेला म्हणजे 1 प्रकारचं अन्न खाण्याचा नियम पाळला पाहिजे. त्या योगे पुत्र सुस्वभावी निपजेल. असं म्हणून ते योगीराज तिथून निघून गेले आणि तो आपल्या घरी आला. आत्मदेव आपल्या घरी आला. त्याने ते फळ आपल्या धुंदली नावाच्या पत्नीला दिलं आणि तो दुसरीकडे निघून गेला. त्याची पत्नी धुंदली नावाप्रमाणेच धुंदली होती, कपटी होती. रडत रडत ती आपल्या मैत्रिणीला म्हणाली, सखी मला तर मोठी काळजी लागून राहिली. आता हे मी फळ खाईल, पण हे मी फळ खाऊ का? खाणार नाही. खाल्लं तर काय होईल? नाना प्रकारचे तर्क कुतर्क, शंका कुशंका मनामध्ये. फळ खाल्ल्याने गर्भ राहील, त्यामुळे पोट मोठं होईल, मग मला काही खाता पिता येणार नाही, मी अशक्त होईल. अशा स्थितीत मला घरचं कामकाज कसं बाई करता येणार आहे? आणि जर दैववशात जर गावामध्ये चोरांची धाड पडली तर मी बाई गरोदर कशी पळेल? धावता येणार नाही. तसंच जर शुकदेवाप्रमाणे गर्भ अधिकच काळ पोटामध्ये राहिला तर मग त्याला बाहेर कसं काढता येईल? प्रसूतीच्या वेळेला गर्भ आडवा झाला तर कदाचित प्राणही गमवावे लागतील. शिवाय प्रसूतीच्या वेदनाही भयंकर असतात. बाई 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 बाई, काय मनामध्ये एवढे सगळं तिला विचार. कसं मी सहन करू शकेन? मी अशक्त होईन, माझी नणंद येईन, घरातलं सामान घेऊन जाईल. बापरे, जशी स्त्री मुलाला जन्म देते तर तिला त्याचं लालन पालन करण्याचे अतिशय कष्ट पडतात. मला तर वाटतं बाई, मी वांझ किंवा विधवा राहिली तरच मी सुखी राहीन. असे अनेक कुतर्क आल्याने तिने ते फळ काही खाल्लं नाही. नवरा घरी आला, जेव्हा विचारलं ते फळ खाल्लं का बाई, तेव्हा तिने उत्तर दिलं, हो खाल्लं. खोटं बोलली. एक दिवस तिची बहीण सहज तिच्याकडे आली आणि तिने त्या बहिणीला सर्व वृत्तांत सांगून टाकला. माझ्या मनात याविषयी मोठीच काळजी लागून राहिली आहे. याच चिंतेने मी दिवसेंदिवस अशक्त होत चालली आहे. मी काय करू बाई? बहीण म्हणाली, मी गर्भवती आहे. प्रसूत झाल्यानंतर जे मूल होईल मी तुला देईन. तोपर्यंत तू गर्भवतीचं सोंग कर आणि गुपचूपपणे घरामध्ये सुखाने राहा. तू माझ्या नवऱ्याला काही धन दिलं तर तो तुला माझं मूल देईल. आपण अशी युक्ती करू की सर्व लोक म्हणतील की हिचं बालक 6 महिन्याचं होऊन मरून गेलं. मी दररोज तुझ्या घरी येऊन त्या बालकाचं लालन पालन करीन. तू आता या फळाची परीक्षा पाहण्यासाठी म्हणून तू ते गायला खाऊ घालून दे. असं तिने त्या धुंदुलीने स्त्री स्वभावानुसार जसं बहिणीने सांगितलं तसंच्या तसं केलं. यानंतर योग्य वेळी तिच्या बहिणीला मुलगा झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी गुपचूप तो मुलगा धुंदुलीला आणून दिला आणि तिने पतीला सांगितलं की मला सुखरूपपणे पुत्र झाला. अशा प्रकारे आत्मदेवाला पुत्र झाल्याचा ऐकून सर्वांना आनंद झाला. त्या विप्राने त्याचा जातकर्म